17 वर्षांची मध्य प्रदेश भोपाळमध्ये राहणारी प्रिया, तिने एका रात्री तिच्या बॉयफ्रेंडसोबत अनैतिक संबंध ठेवताना तिच्या बॉयफ्रेंडने शक्तिवर्धक गोळ्या घेतलेल्या होत्या. त्यामुळे तो पूर्ण रात्र उत्तेजित होत होता. आता हेच सगळं त्या प्रियाच्या जीवावरती कसं बेतलं तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या घटनेमुळे पूर्ण मध्य प्रदेशमध्ये हाहाकार माजला होता. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर चला मित्रांनो, आपल्या आजच्या या घटनेला सुरुवात करू. तर मित्रांनो, आपल्या घटनेची सुरुवात होते मध्य प्रदेशमधील भोपाळ जिल्ह्यामधून. या ठिकाणी प्रियाचं कुटुंब राहत होतं. हिच्या कुटुंबामध्ये हिचा एक भाऊ होता मोठा, त्याचं लग्न झालेलं होतं. त्याला एक 7 वर्षांची पोरगी होती. तिचे आई वडील असं 5-6 जणांचं कुटुंब राहत होतं. कुटुंब तर सुखी होतं. ज्या वेळेला प्रियाची 10वी झाली त्यावेळेला तिचे वडील विचार करू लागले की पोरीचं वय 17 वर्ष झालंय, लग्न करून द्यावं. त्यांच्या घरामध्ये त्याच्या पोराचं पण लग्न 10वी झाल्यानंतरच झालं होतं. पण प्रिया तिच्या बापापाशी रडून म्हणते की पप्पा, मला शाळा शिकायची आहे, मला डॉक्टर बनायचं आहे, मला आत्ताच लग्न करायचं नाही. घरातली एकटी पोरगी होती, लाडकी होती. त्यामुळे तिचे आई वडील तिला म्हणतात की ठीक आहे, तू डॉक्टरसाठी तयारी कर, आपण तुला एक चांगलं कॉलेज बघून त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ. असं म्हणताच प्रिया खुश होती आणि अभ्यास करायला लागते. काही दिवसानंतर तिचा रिझल्ट लागतो. रिझल्ट लागल्यानंतर मार्क 90% पडतात. 90% मार्क असल्यामुळे चांगलं कॉलेज भेटतं. कॉलेजमध्ये तिने ॲडमिशन घेतलं. त्या ठिकाणी प्रिया बसने जाऊ लागली. तिचे आई वडील तिला खर्चासाठी चांगले पैसे देत होते. त्यामुळे तिचं राहणीमान ठीकठाक होतं. दिसायलाही अतिशय सुंदर होती. आता साहजिकच आहे की एवढी सुंदर पोरगी कॉलेजमध्ये जाते कवळ्या वयातली, तर पोरं तिच्याकडे आकर्षित होणारच होते. पण प्रियाने अजूनपर्यंत कोणालाही भाव दिलेला नव्हता. तिचं एकच म्हणणं होतं की मी माझ्या वडिलांना वचन दिलेलं आहे की मला डॉक्टर बनायचं आहे, त्यामुळे मला शिक्षण घ्यावं लागेल. अशा गोष्टीत पडण्यात मला वेळ नाही. सुरुवातीचे तर काही दिवस खूप चांगल्या पद्धतीने गेले, पण पुढे चालून प्रियाचं हे मन या गोष्टीत रमू लागलं. तिलाही भारी वाटू लागलं की आपण एखादा बॉयफ्रेंड बनवावा, त्याच्यासोबत थोडासा वेळ घालवावा. आता याच गोष्टीमध्ये एंट्री होते रमेशची. रमेश हा पण प्रियाच्याच बसमध्ये यायचा. तिच्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावरती राहत होता. भरपूर दिवस झालं हा रमेश या प्रियाकडे लक्ष ठेवून होता. त्याचं म्हणणं होतं की हिच्यासोबत जर थोडा वेळ घालवायला भेटला तर मजाच येईल. त्याने खूप प्रयत्न केला होता या प्रियाला गंडवण्याचा, पण प्रिया काही एवढे दिवस गंडली नव्हती. पण प्रियाच्या मनातले आता विचार बदलू लागले होते. त्यामुळे तीही आता एखाद्या तरुणाच्या शोधात होती. तोपर्यंत दुसऱ्या साईडने या रमेशने तिच्यावरती जाळं फेकायला चालू केलं आणि त्यात अडकली ही प्रिया. हळूहळू प्रिया आणि रमेश या दोघांमध्ये बोलणं चालणं चालू झालं. कधी पिक्चर बघायला जा, कधी जेवायला जा, कधी गार्डनमध्ये फिरायला जा. आता एक प्रेमी जोडपं जे करतं ते सगळं यांनी केलं. प्रिया पण त्याला चांगलीच प्रतिसाद देत होती. पण आता भरपूर दिवस झाले या रमेशची इच्छा होती की हिच्यासोबत संबंध करावे. त्याने 1-2 वेळा या प्रियाकडे त्याची इच्छा बोलून पण दाखवली, पण प्रिया म्हणाली की मला हे सगळं करायचं नाही. तुला जर करायचं असेल, काही वर्षानंतर आपण लग्न करू, मी डॉक्टर होणार आहे, त्यावेळेला हे सगळं करू. रमेश पण विचार करायचा की जाऊ द्या, आता सध्याला तर आपल्याकडे कोणती पोरगी नाही, ही जोपर्यंत आहे तोपर्यंत हिच्यासोबतच राहू, भले ही आपल्याला न काय करू देऊ. असा विचार करून हा रमेश तिच्यासोबत राहायचा, फोनवरती बोलायचा. फोनवरती बोलताना पण तो तिला उत्तेजित करायचा प्रयत्न करायचा, कायम तिच्यासोबत अश्लील गप्पा मारायचा. या सगळ्या गोष्टीचा परिणाम तिच्या अभ्यासावरती झाला. प्रिया आता हळूहळू अभ्यासामध्ये जरा कच्चीच होऊ लागली होती. तिचे मार्क कमी येऊ लागले होते. त्यावेळेला तिची वहिनी तिला म्हणते की प्रिया, तू हे सगळं बरोबर करत नाही. मला माहिती आहे आमचंही वय तुझे एवढं होतं त्यावेळेला आम्हीही त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, पण या गोष्टी लिमिटमध्ये कर. अभ्यासावरती जरा लक्ष दे, नसेल तर आम्ही तुझं लग्न लावून देऊ. आता या सगळ्या गोष्टीमुळे ही प्रिया रमेशकडे तक्रार करते की तू माझ्यासोबत जास्त वेळ बोलत जाऊ नको. जे काय असेल ते कॉलेजमध्येच, घरी आल्यानंतर मला अजिबात फोन करू नको. याचा परिणाम माझ्या अभ्यासावरती होतोय. प्रियाचं असं बोलणं ऐकून हा रमेश आश्चर्यचकित होतो आणि म्हणू लागतो की तुझं माझ्यावरती प्रेम नाही आहे का? म्हणजे इमोशनल तिला गप्पा मारू लागतो. त्यावेळेला प्रिया म्हणते, प्रेम तर आहे रे, फक्त तू मला घरी असल्यावर डिस्टर्ब करू नको. हा रमेश म्हणला, ठीक आहे, काय हरकत नाही, तू मला शरीर संबंध करू दे एकदा, मी तुला घरी आल्यावर डिस्टर्ब करत नाही. आपण मनाने तर जवळ आलेलो आहे, पण शरीराने जवळ आलो म्हणजे कसं आपण आयुष्यभर सोबत राहू शकेल. आता या सगळ्या गोष्टी प्रियाच्याही मनामध्ये घर करू लागल्या होत्या. तिच्याही मनामध्ये इच्छा होऊ लागली होती की आपण संबंध करावे. त्यावेळेला प्रिया या रमेशला होकार देते आणि आता हे दोघं पण एका चांगल्या वेळेची वाट बघू लागतात. यांना जशी चांगली वेळ भेटणार होती त्यावेळेला हे खूप मोठा कांड करणार होते. त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये. तारीख होती 14 मे 2025ची. या दिवशी प्रियाचे आई वडील, वहिनी आणि भाऊ लग्नाला चाललेले होते.
तिचे आईवडील म्हणतात की प्रिया तू येणार आहेस का नाही? ती म्हणली की मी येणार नाही, मी अभ्यास करते, मी घरीच राहणार आहे. आता तिचे वडील विचार करतात की 17 वर्षांची जवान पोरगी आहे, हिला घरी सोडणं योग्य नाही. आता काय करावं? तर त्यांनी तिच्या भावाच्या पोरीला, जी की 7 वर्षांची होती, तिला हिच्यासोबत ठेवलं. दोघेही राहतील. दुसऱ्या दिवशी येणार होते ते. अभ्यास कर म्हणले, चांगल्या पद्धतीने राहा, जेवण कर आणि तुझ्या भावाच्या पोरीला पण जेवण वगैरे करून चांगल्या पद्धतीने झोपव. प्रियाला आता ही सवयच होती, तिची भावाची पोरगी कायम तिच्यासोबतच असायची. त्यामुळे ती आई वडिलांना होकार देते आणि म्हणते की तुम्ही बिनधास्तपणे जा. आई वडील भाऊ वहिनी दुसऱ्या क्षणाला चौघही लग्नासाठी निघून जाते. लग्नामध्ये पोहोचल्यानंतर ते एकदा प्रियाला कॉल करतात आणि म्हणतात की आम्ही पोहोचलोय, चांगल्या पद्धतीने राहा. आता प्रियाच्या पुढे एक चालून संधी आलेली होती. ती रमेशला कॉल करते आणि म्हणते की हे बघ, माझ्या घरचे सगळे लग्नाला गेलेले आहेत, तर आपल्यासाठी आता मोकळा वेळ आहे, जर तू येऊ शकत असेल तर ये. रमेशलाही एवढंच पाहिजे होतं. रमेश तिला होकार देतो. रमेशला याच्याबद्दल काहीच अनुभव नव्हता, त्याचंही पहिल्यांदाच होतं. त्यामुळे तो त्याच्या मित्राला फोन करतो आणि म्हणतो की भावा, मला प्रिया बोलवते, मी काय करू, कसं करू, पहिल्यांदाच आहे, मला याचा अनुभव नाही. आता त्यावेळेलाच त्याचा एक मित्र त्याला सल्ला देतो की तू जाताना शक्तिवर्धक गोळ्या घेऊन जा मेडिकलमधून. जर तू ह्या गोळ्या घेतल्या तर तुझं इम्प्रेशन डाऊन होणार नाही, दोघांनाही मजा येईल. आता त्या ठिकाणी भोळा असलेला हा रमेश त्याला होकार देतो आणि तो तसंच करतो. घरातून बाहेर पडल्यानंतर एका मेडिकलमध्ये जातो. त्या ठिकाणी शक्तिवर्धक गोळ्या घेतो. काही वेळानंतर प्रियाच्या घरी पोहोचतो. दरवाजाची बेल वाजते. प्रिया आतून दरवाजा उघडते. रमेशला बघितल्यानंतर खुश होते. आत घ्यायचा प्रयत्न करते. तोपर्यंत घरामध्ये बघितलं तर तिच्या भावाची पोरगी अजूनपर्यंत झोपलेली नव्हती. पोरगी 7 वर्षाची होती, पण तिला सगळं समजत होतं. आता तिने हळूहळू त्या रमेशला आतमध्ये घेतलं. एका रूममध्ये नेऊन ठेवलं. म्हणली बस इथं, मी आले. ती रूममधून बाहेर पडली. तिच्या भावाच्या पोरीला जेवण खाऊ घातलं. त्या ठिकाणी तिला झोपवायचा प्रयत्न केला. अर्ध्या तासानंतर ती झोपली. प्रिया आणि रमेशला पूर्ण रस्ता मोकळा दिसत होता. त्यामुळे हे दोघं आता रूममध्ये जाऊन नको ते कृत्य करायला लागले होते. रमेशने त्या रात्री शक्तिवर्धक गोळ्या घेतलेल्या होत्या, त्यामुळे त्याची उत्तेजना एकदमच जास्त भडकत होती. रमेश आता त्या प्रियाच्या जवळ गेला. त्याने तिच्या शरीरावरचे एक एक कापडं काढले. हे सगळं पहिल्यांदाच होतं. दोघांना कसलाही अनुभव नव्हता, त्यामुळे काही गोष्टी चुकत होत्या, पण ते शिकत होते. हळूहळू रमेशने तिचे पाय वर केले आणि त्याने त्याचे हत्यार तिच्या बिळामध्ये टाकायला चालू केले. त्या ठिकाणी हे सगळं जात नव्हतं. प्रियाने अजूनपर्यंत कोणासोबत संबंध केले नव्हते. या रमेशने भरपूर प्रयत्न करून ते हत्यार घातलं. काही वेळ दोघांनी संबंध केल्यानंतर दोघंही संतुष्ट झाले. प्रिया म्हणाली की आता बास, तू घरी जा. पण हा जो रमेश होता, त्याच्या शरीरामध्ये शक्ती होती गोळ्यांची, त्यामुळे ती जास्तच भडकत होती. त्याचा मदन वायू एवढा वाढला होता, तो काय जाण्यासाठी तयार नव्हता. तिच्या शरीरावरचे पूर्ण कापडं काढलेलं होतं. कडक ती थंडी होती बाहेर, तिला थंड वाजत होती. पण हा रमेश काय तिला कापडं घालू देत नव्हता, ना तिला झोपू देत होता. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. या रमेशने तिच्यासोबत लगभग 3 वेळा संबंध केले. 7 तास गेले. पहाटेची वेळ होती. आता या ठिकाणी प्रियाची पूर्ण तब्येत खराब झालेली होती. तिच्या गुप्तांगामधून रक्त येत होतं. यामुळे या रमेशला तिला लवकरच दवाखान्यात घेऊन जायची गरज होती. वरून तिच्या शरीराला थंडी वाजत होती. पूर्ण तिची तब्येत खराब होत होती. आता हे सगळं बघून हा रमेश त्या ठिकाणाहून पळ काढतो. याचं काम होतं की हिला दवाखान्यात घेऊन जायचं, पण त्याने तसं केलं नाही. त्याने स्वतःला वाचवायचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणाहून निघून गेला. सकाळचे 7-8 वाजता प्रियाच्या भावाची पोरगी तिच्या रूममध्ये आली. तिने बघितले प्रिया झोपलेली आहे. तिच्या अंगावरती एकही कापड नाही. ती पळत पळत शेजाऱ्यांच्या घरी गेली. तिथून फोन लावला तिच्या आईबापाला, आजी आजोबाला. ते काही वेळातच त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी बघितलं तर प्रियाच्या शरीरावरती एकही कापड नाही. पूर्ण नग्न अवस्थेत प्रिया पडलेली आहे. त्या ठिकाणी त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना समजत नव्हतं की त्यांच्या पोरीसोबत कोणी हे केलं. पोलिसांना फोन करण्यात आला. त्या ठिकाणी पोलीस मेडिकल टीम घेऊन आले. प्रियाची बॉडी ताब्यात घेतली, पोस्टमॉर्टमसाठी पाठवली आणि पोलिसांनी चौकशी चालू केली. आता हा जो रमेश होता, तो रात्रीचे 12-1 वाजता आला होता, त्यामुळे कोणालाही काय माहीत नव्हतं. शेजारी पाजारी विचारलं तर सगळे म्हणायचे की आम्हाला माहीत नाही, आम्हाला माहीत नाही. पण ज्या वेळेला तिच्या भावाच्या पोरीला विचारलं, त्यावेळेला ती सांगू लागली की मी ज्या वेळेला झोपायला चालली होती त्यावेळेला त्याचा एक मित्र आलेला होता, तिच्या कॉलेजमध्ये जो शिकतोय तो. आता हे एवढंच पाहिजे होतं पोलिसांना, काहीतरी पुरावा पाहिजे होता. त्यांना समजलं की हे कोणी बाहेरचं नाही किंवा अनोळखी नाही, शक्यतो या प्रियाचा बॉयफ्रेंड असेल. प्रियाचे आईवडील म्हणायचे की आमची पोरगी तशी नाही. त्या ठिकाणी पडलेले कंडोम वगैरे बघून पोलीस म्हणाले की पोरगी तशी नाही तर मग हे काय आहे. आता या ठिकाणी त्यांचंही डोकं चालेना.
पोलिसांनी त्यांचा तपास चालू केला. काही वेळानंतर त्या पोरीच्या तोंडातून जे शब्द निघत होते ते त्यांनी पेपरवरती उतरवले. एक चित्र बनवलं. त्या चित्राच्या साहाय्याने पोलिसांनी रमेशला शोधायला चालू केलं. प्रियाचा मोबाईल घेऊन कॉल हिस्ट्री वगैरे चेक केली. त्यामध्ये रमेशचा नंबर सापडला. पोलिसांनी रमेशचा नंबर ट्रेस करायला चालू केला तर त्याचं लोकेशन मुंबईच्या ट्रेनमध्ये दिसलं. पोलिसांनीही ती ट्रेन थांबवली आणि रमेशला ताब्यात घेतलं. रमेश पळून जायचा प्रयत्न करत होता. त्याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी चालू केली. त्याला समजलं की प्रिया त्याला सोडून गेलेली आहे. त्या ठिकाणी तो ढसाढसा रडायला लागला आणि म्हणला की माझी चूक झाली, मी हे सगळं करायला ना पाहिजे होतं, मी तिला दवाखान्यात घेऊन जायला पाहिजे होतं, पण मी स्वतःला वाचवण्याच्या नादामध्ये तिथून पळून गेलो आणि या गोष्टीमुळे त्या प्रियाचा जीव गेला. आता माझी चूक खूप मोठी आहे, याची सजा मला भेटलीच पाहिजे. त्यामुळे तो पोलिसांना शरण गेला. पोलिसांनी त्याच्यावरती गंभीर कलमं लावली आणि त्याला जेलमध्ये टाकलं. या रमेशची केस कोर्टामध्ये चालू आहे. त्याच्यावरती योग्य ते निर्णय येईलच. पण आता मला सांगा, तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय? जे रमेशने आणि प्रियाने केले ते चुकीचं होतं का बरोबर होतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.